हॅलो एव्हरीवन. आज आपण 4/9/2023 तलाठी भरतीचा इंग्लिशचे आफ्टरनून शिफ्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. तर त्याचा पहिला क्वेश्चन हा, ऑफ कोर्स यू विल फील अनइझी, यू हॅव इटन फिल इन द ब्लँक्स. ओके. तर ह्या 4 पैकी आपल्याला कुठला ऑप्शन्स इथे सूट करेल? सांगा काय असणार आहे? फर्स्ट आहे टू मेनी, लिटल मोर, टू मच आणि इनफ. वन बाय वन आय विल टेल यू. ठीक आहे. टू मेनी. टू मेनी कशासमोर लागतो? टू मेनी काउंटेबल नाउन समोर. समोर काउंटेबल नाउन समोर. इनफ. इनफ काय असतो? इनफच्या समोर लागतो नाउन. बट आय हॅड इनफ फूड म्हणजे सफिशियंट. ओके. जेव्हा आपल्याला म्हणायचंय की हां, ठीक आहे, सफिशियंट मी बऱ्यापैकी खाल्लंय. तेव्हा इनफ म्हणत असतो. सफिशियंट. हं. देन लिटल मोर, थोडंसं जास्त खाल्लंय. थोडंसं जास्त खाल्लंय. आणि टू मच. टू मच म्हणजे टू मच लागतो अनकाउंटेबल नाउन समोर. कुठे? अनकाउंटेबल नाउन. म्हणजे टू मेनी स्टुडंट्स. काय म्हणणार मी? टू मेनी स्टुडंट्स. आणि आय हॅड टू मच फूड. ठीक आहे. आय हॅड इनफ डिनर. म्हणजे हां, पोट भरलं माझं. खाल्लंय मी, सफिशियंटली खाल्लंय. अंडरस्टूड? आणि लिटल मोर, थोडंसं जास्त. मला सांगा आन्सर काय असणार आहे? मी चारही पण एक्सप्लेन केले. ठीक आहे. पहा इथे. ऑफ कोर्स यू विल फील अनइझी. अनइझी वाटेल थोडंसं. का अनइझी वाटणार आहे? कारण त्याने जास्त खाल्लंय, खूप जास्त खाल्लंय, असं म्हणायचंय त्याला. ठीक आहे. तर यू हॅव इटन. इटन म्हणजे काहीतरी खाल्लं असणार, फूड असणार काहीतरी. ठीक आहे. मग फूडसाठी म्हणजे अनकाउंटेबल नाउन आहे फूड. मग अनकाउंटेबल नाउनसाठी काय लागतो? टू मच. आन्सर काय असणार आहे? थर्ड. You have eaten too much. Understood? The next question. I don't think we should plan a holiday right now as we don't have. सांगा काय असणार आहे? व्हेरी. व्हेरी काय लागतो? व्हेरी हा ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बचं काम करतो. रिमेंबर. म्हणजे ही इज लुकिंग व्हेरी हँडसम. मी काय म्हटलं? ही इज लुकिंग व्हेरी हँडसम. व्हेरीच्या नंतर नाउन येत नाही. व्हेरीच्या नंतर ॲडजेक्टिव्ह व्हेरीच्या नंतर सॉरी, व्हेरीच्या नंतर डायरेक्टली नाउन येत नाही. ठीक आहे. एक तर ॲडजेक्टिव्हचं काम करणार आणि ॲडव्हर्बचं काम करणार. इनफ मी आत्ताच जस्ट सांगितलंय, सफिशियंट म्हणायचंय, इनफच्या नंतर नाउन येतो. ठीक आहे. फ्यू आपण मागच्या लेक्चरमध्ये फ्यू, अ फ्यू, द फ्यू हे सांगितलेलं होतं. फ्यू म्हणजे काय असतं? फ्यू एक तर काउंटेबल नाउन समोर लागतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काउंटेबल नाउन समोर लागतो आणि फ्यू म्हणजे काय असतं? नथिंग. काही पण नाही. तेच अ फ्यू असेल. अ फ्यू म्हणजे काय असतं? समथिंग पॉझिटिव्ह सेन्समध्ये यूज करायचं असेल. द फ्यू म्हणजे काय असतं? ऑल दॅट इज रिमेनिंग. हे कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. यू कॅन सी दॅट कन्सेप्ट. ठीक आहे. मग फ्यू म्हणजे फ्यू काउंटेबलसाठी आणि नथिंग. तर फ्यू पण आणि मच. मच जो आहे, इथे मच नाही जमणार. आय डोंट हॅव मच फंड्स. मच कधी लागतो? मच क्वेशन्समध्ये लागतो किंवा निगेटिव्हमध्ये पण लागतो. बट डायरेक्टली फंड समोर मच नाही येणार. लेस पॉसिबिलिटी आहे मचची. तर मग मी चेक करतो व्हेरी. व्हेरी फंड्स चालेल का? नाही. व्हेरी समोर डायरेक्टली नाऊन येतो का? नाही. ठीक आहे. मग इनफ फंड्स आय डोंट थिंक वी शुड प्लॅन अ हॉलिडे राइट नाऊ ॲज वी डोंट हॅव इनफ फंड्स. म्हणजे आपल्याकडे तेवढे सफिशियंट पैसे नाहीयेत म्हणून वी शुड नॉट प्लॅन अ हॉलिडे नाऊ. मग काय असणार आहे आन्सर? इनफ. अंडरस्टूड? द नेक्स्ट क्वेश्चन. काय करायचं याच्यामध्ये? स्पेलिंग एरर कुठे नाहीये हे शोधायचंय. ठीक आहे. मग आपल्याला वन बाय वन सगळ्याच ऑप्शन्स रीड करावं लागतील आणि त्याच्यामध्ये स्पेलिंग एरर शोधावं लागेल. जिथे स्पेलिंग एरर नाहीये तो आपला आन्सर. ठीक आहे. ॲज द एजन्सी. एजन्सीची स्पेलिंग चुकी आहे. एजन्सी सी-वाय असतं. सी-आय केलेलं आहे. तर पहिला आन्सर रॉंग. ॲज द एजन्सी दॅट ॲडमिनिस्टर्स द लॉ अगेन्स्ट मनी लॉन्ड्रिंग, ईडी मे हॅव की रोल. रोल R-O-L-E. R-O-A-L नाहीये. हा पण नाहीये. ठीक आहे. Then as the agency that administers the law against money laundering, the ED may have key role in preparing the country's presentation. ठीक आहे.
याच्यामध्ये लॉन्ड्रिंगची स्पेलिंग चुकीची आहे. एल-यू नसणार आहे, एल-ए-यू असणार आहे. ऑप्शन हा पण चुकीचा आहे आन्सर. तेच आणि बाकी स्पेलिंग्स पाहू शकता तुम्ही. अंडरस्टूड? देन नेक्स्ट क्वेश्चन. हा एक इडियम आहे आणि त्याचा मीनिंग काय आहे? पहा, आता इथे कन्फ्युजन होणार तुम्हाला. बट रिमेंबर व्हेन आय से यू कॅन से दॅट अगेन. जर का मी एखाद्या स्टुडंटला म्हणत असेल, की "यू कॅन से दॅट अगेन." म्हणजे त्याचा मीनिंग आहे, यू आर अब्सोल्युटली राइट. यू कॅन से दॅट अगेन. तर तू जे बोललास ना, ते बरोबर आहे. परत बोलू शकतो. ठीक आहे, परत सांगू शकतो. असं म्हणायचंय मला. हा इडियमचा मीनिंग आहे. कुठे असणार आन्सर? आय डिडंट हिअर यू असं नसते. आय डिडंट हिअर यूच्या अगोदर पार्डन किंवा सॉरी म्हणतात. सॉरी, आय डिडंट हिअर यू. पार्डन, आय डिडंट हिअर यू. पार्डन म्हणजे माफी मागणे, सॉरीच. ठीक आहे. मग व्हॉट यू सेड इज अब्सोल्युटली ट्रू. जे आता मी सांगितलंय तेच आहे. मेक युअर पॉइंट अगेन. यू शुड नाहीये. यू शुड डू दॅट ऑफन. देन क्वेश्चन नंबर 5. He was declared unfit about the physical training for the defense job. ग्रॅमॅटिकल एरर कुठे असणार आहे? He was declared unfit for physical training या unfit about physical training? प्रिपोजिशनल एरर आहे इथे. काय असणार आहे मग? अनफिट फॉर, नॉट अबाउट. अंडरस्टूड? तर मग आन्सर असेल ऑप्शन 3. प्रिपोजिशन लक्षात ठेवा. प्रिपोजिशन्स हे जेव्हा आपण स्पॉट दी एररचा क्वेश्चन येतो, ग्रामॅटिकल एररचा क्वेश्चन येतो, मी काय चेक करणार? मी सब्जेक्ट, वर्ब, अग्रीमेंट ते रूल्स फॉलो होत आहेत का ते चेक करणार. टेन्स फॉलो होतोय का ते चेक करणार. आर्टिकल्स फॉलो होत आहेत का ते चेक करणार. कंडिशनल सेंटेन्स असेल तर कंडिशनल सेंटेन्सचा ग्रामॅटिकल फॉर्मेशन फॉलो होतोय का ते चेक करणार. ठीक आहे. मग नंतर आणि त्याच्यामध्ये एक गरजेचं असतं प्रिपोजिशन पण. आता जसं आपण मागचे 4 ते 5 क्वेशन्स पाहतोय, नेहमी एक प्रिपोजिशनल एरर वाला क्वेशन आहे. तर मग प्रिपोजिशन एरर हे आपण लक्ष देऊन वाचायचं प्रिपोजिशन कुठला पण. ओके. आन्सर. देन क्वेश्चन नंबर 6. इडियम. ऑल युअर एग इन वन बास्केट. तर काय असतं याचा मीनिंग? म्हणजे आपले सगळं रिसोर्सेस जे आहे ना, एकाच गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं. त्याचा मीनिंग असते. आपले जेवढी पण रिसोर्सेस आहेत, ते एकाच गोष्टीत इन्व्हेस्ट करणं. काय असेल ऑप्शन सांगा? एनर्जी इन आर्ग्युइंग नाहीये. स्पेंड ऑल युअर मनी वेडिंग. ठीक आहे. आन्सर असेल 4th आन्सर. देन क्वेश्चन नंबर 7. कॉम्बॅट. कॉम्बॅट फोर्सेस असतात. आर्मी, नेव्ही, एअर फोर्स. ठीक आहे. कॉम्बॅट फोर्सेस ते कॉम्बॅटचं मीनिंग काय आहे? जे लढणारे फोर्सेस आहेत, त्यांना कॉम्बॅट म्हणतात. अंडरस्टूड? ठीक आहे. लढाऊ. त्याचा अँटोनिम शोधायचंय. अपोजिट. हाऊस नाहीये. कॅलरीज नाहीये. ठीक आहे. सबमिट आणि फील्ड. फील्ड तर जे कुठे पण वॉर होतंय, क्रिकेट मॅच, फील्ड, दॅट इज थिंग. सबमिट म्हणजे सरेंडर करणे. एक असतं फाईट करणं आणि दुसरं असतं सरेंडर करणं. सबमिट, सरेंडर आहे. अँटोनिम असेल सबमिट. ओके. क्वेश्चन नंबर 8. रेन ऑन समवन्स परेड. आपण पाहिलंय रेनशी रिलेटेड खूप जास्त इडियम्स रिपीटेडली येतायत. तर आपण रेन चेक पाहिलं. अजून दुसरा 1-2 रेन्सशी रिलेटेडच होते. आता अजून एक आलेलं आहे. ठीक आहे. रेन ऑन समवन्स परेड म्हणजे काय असतं? कोणाची तर एक्साइटमेंट स्पॉईल करणं. तो खूप एक्साइटेड होता. यू स्पॉइल्ड दॅट प्लान. दॅट इज रेन ऑन समवन्स परेड. मग काय असणार आहे? हॅम्पर, डॅम्पन. डॅम्पन म्हणजे स्पॉईल. ठीक आहे. तर डॅम्पन समवन्स एक्साइटमेंट फर्स्ट ऑप्शन ओन्ली. हॅम्पर समवन्स प्लान्स. हॅम्पर म्हणजे खराब करणे प्लान्स. ठीक आहे. तर ते नाहीये. थिंक अबाउट समवन्स इव्हिल काही नाही. डन. क्वेश्चन नंबर 9. सीज. सीज करणे. ईडी सीज्ड मनी म्हणतो ना आपण. तर सीज म्हणजे सीज करणे. तर त्याचा सीज म्हणजे होल्ड करणे असं समजा. ठीक आहे. तर मग त्याचा काय सिनोनिम पाहायचा आहे? मिसरीड चुकीचं रीड करणे. हॅप हॅप म्हणजे पण सीज करणेच असतं. त्याचं सिनोनिम आहे हॅप. ठीक आहे. तर आन्सर काय असेल? हॅप. कंप्रेहेंड म्हणजे अंडरस्टँड. काय? कंप्रेहेंड म्हणजे अंडरस्टँड. मिसकोट म्हणजे काहीतरी चुकीचं बोलणे, रॉन्ग स्टेटमेंट. आन्सर इज अ हॅप. सीजचं. ठीक आहे. देन इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड. एक्सेप्ट, एक्सेप्ट. ठीक आहे. एक्सेप्ट, एक्सेप्ट.
रोस्ट रोस्ट करणे एक्सेप्शन जे आहेत त्याला ठीक आहे एक्सेप्ट हा क्रुअल असा वर्डच नाहीये. ऍक्च्युली हा असायला पाहिजे होता क्रुअल. ठीक आहे. आन्सर फर्स्ट. देन 11th question. He dashed all the rumors of his retirement at this press conference yesterday. See, मी कालच्या पण लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. एखादा सेंटेन्स आहे आणि त्या सेंटेन्समध्ये एखादा पास्ट टाइम मेन्शन आहे. येस्टरडे, प्रिव्हियस डे, लास्ट मंथ, लास्ट वीक, इन 1960 असं काही पण पास्ट टाइम मेन्शन आहे ना, तर तो सेंटेन्स हमेशा असायला पाहिजे सिंपल पास्ट टेन्समध्ये. कशामध्ये? सिंपल पास्ट टेन्समध्ये. मग इथे येस्टरडे ऑलरेडी मेन्शन आहे. ठीक आहे. तर मग मी याला सिंपल पास्टमध्ये ठेवायचं तर मला वर्बचा काय लागणार? सेकंड फॉर्म लागणार. वर्बचा सेकंड फॉर्म कुठे आहे इथे? इन नाईट. अंडरस्टूड? डन. देन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. पहा. द करेक्ट ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आता इथे पहा हॅज बीन ब्रॉट. ठीक आहे. पॅसिव्ह ऍक्टिव्ह व्हॉइस हॅज प्लस बीन प्लस व्ही थ्री. ठीक आहे. तर मग हे कसं चेंज होणार? हॅज प्लस व्ही थ्रीचा चेंज काय होतो? हॅज प्लस व्ही थ्री. ठीक आहे. तर चेंज होतो हॅज सॉरी हॅज प्लस बीन प्लस व्ही थ्री असा चेंज होतो. ठीक आहे. नाऊ हाव कधी लागतो? हाव प्लुरल सब्जेक्ट असेल तर. ठीक आहे. किंवा आय, यू आणि प्लुरल सब्जेक्ट यांच्यासमोर काय लागणार? हॅव लागणार. हॅज कधी लागणार? सिंग्युलर सब्जेक्ट. ठीक आहे. याच्यासमोर हॅज लागणार. दिस इज द थिंग. नाऊ हा क्वेश्चन दिस अँटिक हॅज बीन. तर आपल्याला काय पाहिजे? हॅव हॅज प्लस व्ही थ्री पाहिजे. त्या ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय? मी बाकीचं काही रीड नाही करणार. जास्त गोंधळून नाही जायचं. हे डायरेक्टली काय आहे? V2 आहे. हे नाहीये. हे नाहीये. ते हॅव प्लस व्ही थ्री आहे. आणि हॅव कसं काय आलाय? यॉर्क्स. यॉर्क्स काय आहे? प्लुरल आहे. प्लुरल साठी काय लागणार? हॅव लागणार. आन्सर काय आहे? क्वेश्चन 12 चा आन्सर आहे थर्ड. अंडरस्टूड? देन क्वेश्चन नंबर 13. Europeans teach us work like. Now Europeans teach. टीच काय आहे? वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. सब्जेक्ट प्लस V1. ठीक आहे. तर मग त्याचा पॅसिव्ह करायचा आहे. काय करणार आपण पॅसिव्ह चेंज करताना? ठीक आहे. एम इज आर प्लस V3 असा चेंज होणार. सिंपल प्रेझेंटचा. एम इज आर प्लस V3 कुठे दिसतोय? मी डायरेक्टली चेक करणार. एम इज आर प्लस V3 इथे नाहीये. V2 दिलेला आहे. इथे आहे का? इथे पण नाहीये. इथे पण नाहीये. मग वर्क लाईफ बॅलन्स इज टॉट टू अस बाय युरोपियन्स. डन? ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. हा पहा. हा फॉर्मेशन आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय असतो? V1 असतो. V1 तर काय होणार? एम इज आर प्लस V3. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. एम इज आर प्लस V4 असतो. त्याचं काय होणार? एम इज आर प्लस बिंग प्लस V3. ठीक आहे. परफेक्ट ओके. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅज प्लस V3 त्याचं काय होणार? हॅज प्लस बीन प्लस V3. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचा चेंज होत नाही का? त्याच्यामध्ये बी वर्ब आहे, बीन आहे. हॅज प्लस बीन प्लस V4 लागतो. ठीक आहे. म्हणून काय होणार आहे? त्याचं चेंज होणार नाहीये. तसंच पास्ट आणि फ्युचरचं पण असेल. अकॉर्डिंग टू टेन्स आपण हेल्पिंग वर्ब चेंज करायचा आणि वर्बचा थर्ड फॉर्म सगळीकडेच असतो. ठीक आहे. मी जनरल फॉर्म्युलेशन पण सांगितलेलं आहे आधीच. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. करेक्ट पंक्च्युएशन. ठीक आहे. हुज कॅट इज दिस? ही आस्क्ड. शी रिप्लाइड इट्स कुठला असेल? मॅरी. मॅरीची कॅट आहे. मॅरीची म्हणायचंय. द लावायचंय. ठीक आहे. त्याला म्हणतात पॉझेसिव्ह केसेस ऑफ नाउन. रिमेंबर पॉझेसिव्ह केसेस ऑफ नाउन मध्ये जेव्हा मी एखादा नाउनचा स्टुडंट इकडे लक्ष द्या.
स्टुडंट आणि स्टुडंटला प्लुरल करायचंय मला. तर मी काय करणार? स्टुडंट्स करणार. बट मला आता याचं पोझिशन दाखवायचंय स्टुडंटचा. मी काय करणार? अपोस्ट्रोफी एस असं लावणार. स्टुडंटचा. ठीक आहे. तर मग मेरीची कॅट तर काय पाहिजे? अपोस्ट्रोफी एस. या ऑप्शन मध्ये कुठे आहे? दिस वन. ठीक आहे. समजलं? तर नेक्स्ट क्वेश्चन. सांगा आन्सर काय असेल नेक्स्ट क्वेश्चनचा? वी शुडंट इंटरफेअर इन बिटवीन आणि काय पाहिजे आपल्याला? क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगचा हे आहे. वी शुडंट जेव्हा आपण क्वेश्चन टॅग मध्ये एखादा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब येतो, ठीक आहे, तर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब लागतो आणि प्लस प्रोनाउन लागतो. जो आलेला आहे ऍज इट इज तो क्वेश्चन टॅग मध्ये येतो आणि प्लस प्रोनाउन येतो. आणि सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होतो, सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतो. वी शुडंट, शुडंट ऑलरेडी निगेटिव्ह आहे. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कुठला आहे? मॉडेल वर्ब आहे शुड. ठीक आहे. तर शुड वी कुठे दिसतंय? शुड वी. आन्सर फर्स्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन. यू आर मुव्हिंग टू ऑस्ट्रेलिया. आता याच्यामध्ये पण क्वेश्चन टॅग करायचंय. क्वेश्चन टॅग कसा बनतो? हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजे प्रोनाउन सॉरी. हेल्पिंग वर्ब प्लस प्रोनाउन पाहिजे. मग हेल्पिंग वर्ब कुठला आहे इथे? आर आहे. आणि क्वेश्चन टॅग सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. ते क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असायला पाहिजे. आरंट यू. ठीक आहे. डन. देन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. त्याच्यामध्ये काय करायचंय? ग्रामॅटिकल एरर कुठे आहे फाइंड आउट करायचंय. टीम ओके. ग्रामॅटिकल एरर जेव्हा पण फाइंड आउट करायचा क्वेश्चन असेल, त्या क्वेश्चनला हळुवारपणे रीड करायचं वन बाय वन आणि तिथे चेक करायचं की व्हेअर कुड बी द एरर. ठीक आहे. तर मी जसं रीड करतोय पहा. व्हेन आय एम रीडिंग मी तेव्हा विचार करत असतो की हा इथे मिस्टेक असू शकते का? नाहीये. मग पुढचा, पुढचा असं. ठीक आहे. पूर्ण कंप्लिटली फास्ट मध्ये रीड करायचं नाही. यू विल नॉट अंडरस्टँड. ठीक आहे. तर द टीम हंटेड फॉर मिनरल डिपॉझिट्स ऑन ऑन अ लॉंग ठीक आहे स्ट्रेच ऑफ द वेस्टर्न कुमाऊ हिमालयाज एक्सटेंडिंग फ्रॉम अमृतपूर टू मिलन ग्लेशियर. आता इथे काय समजतंय मला? इथे आलं आर्टिकल अ आणि त्याच्यात स्पेस आहे आणि पुढं लॉंग आहे. पहा, एकतर आर्टिकल कशासमोर लागतो? आर्टिकल लागतो नाऊन समोर. समोर नाऊन आहे का? नाहीये. नाऊन तर नाहीये. आणि दुसरी गोष्ट ऑन अ लॉंग असं नाही होतं. अलोंग म्हणायचं होतं. अलोंग म्हणजे त्याच्या सोबत. ठीक आहे. तर हा एक सिंगल वर्ड पाहिजे होता. त्याला सेपरेट केलेला आहे. तर दॅट इज द एरर. अलोंग. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव फायनली बॉट काय असणार आता? आता इथे नाउन आर्टिकल फाइंड आउट करायचं आहे. नाउन कुठला आहे? नाउन पाहायचं सगळ्यात अगोदर आणि नाउनच्या नाउन पहिला. ठीक आहे. नाउनच्या समोर न्यू काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. ड्रेस. ऍडजेक्टिव्हची डेफिनेशन काय असते? ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच क्वालिफाईज नाउन. ठीक आहे. तर मग ड्रेसला क्वालिफाय काय करतो? ड्रेस बद्दल मोर इन्फॉर्मेशन देतोय. ड्रेस आहे पण कसा आहे? न्यू ड्रेस आहे. ठीक आहे. तर मग ऍडजेक्टिव्हच्या प्रोनाउन्सिएशनला लावायचं का नाउनच्या प्रोनाउन्सिएशनला लावायचं? आपण पाहिलंय. आर्टिकल कधी लागतो? जर का कन्सोनंट साउंड असेल तर काय लागणार आहे? लागणार आहे. आणि वॉवेल साउंड आहे तर काय लागणार आहे? एल लागणार आहे. वॉवेल साउंड कुठले कुठले आहेत? ते 4 आहेत. अ, ई, उ, ए. ठीक आहे. हे 4 वॉवेल साउंड आहेत. आणि ते कशासमोर? मग आता इथे माझ्याकडे दोन्ही तसं तर पाहायला गेलं तर दोन्हीचा पण साउंड काय आहे? न्यू असेल किंवा ड्रेस असेल. हा दोन्हीचा कन्सोनंट साउंड आहे. तर ऑब्व्हियसली आर्टिकल लागणार आहे अ. बट जर का समजा एखाद्या केसमध्ये असा झाला, की समोर ड्रेस आहे आणि इथे जे कुठला पण हा आहे समजा ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्ह प्रोनाउन्सिएट करतोय कुठला? वॉवेल साउंड आणि ड्रेस प्रोनाउन्सिएट करतोय समजा कन्सोनंट साउंड. मग मी कशाला लावणार? आर्टिकलच्या जस्ट आफ्टर जो पण वर्ड आहे, त्याच्या साउंड नुसार फॉलो करायचं. रिमेंबर आर्टिकलच्या जस्ट आफ्टर जो पण वर्ड आहे, त्याचा साउंड कुठला आहे हा चेक करायचं. तर मग जस्ट आफ्टर कुठला आहे? न्यू आहे. तर न्यू मध्ये न. न येतोय तर न कन्सोनंट साउंड आहे, आर्टिकल लावला. अंडरस्टूड द कन्सेप्ट. कन्फ्यूज नाही व्हायचं याच्यामध्ये. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 19. माय डॉटर आता इथे ते काय आहे पहा. बेसिक जसं टेन्समध्ये फॉर्मेशन पाहतो आपण. आत्ताच मी सांगितलं होतं.
हॅड सिंगिंग डायरेक्टली हॅड प्लस V4 येतो का? नाही. हॅड बीन सिंगिंग असं असायला पाहिजे. बट हॅड प्लस V4 असा फॉर्मेशनच नसतो सेंटेन्सचा. तर नाही. हॅज परफॉर्मन्स. परफॉर्मन्स फर्स्ट फॉर्म झाला. हॅज परफॉर्म्ड येऊ शकतो. हॅज प्लस V3 लागतो. पण इथे काय डायरेक्टली दिलेलं आहे? परफॉर्मन्स नाही चालणार. वॉज डान्स. वॉज प्लस V4 लागतो. वॉज वर प्लस V4. इथे डान्स V2 दिलेला आहे. नाही चालणार. इज परफॉर्मिंग. एकच ग्रामॅटिकली करेक्ट आहे. एम इज आर प्लस V4. ठीक आहे. आन्सर असेल 4. Then question number 20. For his wish, Midas asked that, grammatical error found out करायचंय. For his wish, Midas asked that whatever he be touching would turn. He be touching. Whatever he would touch, he would touch पाहिजे होता म्हणजे पास्ट टेन्स का? आस्ट. मिडास आस्ट. एक तर पास्ट मध्ये चाललेला आहे. आणि पहा, ही जी आहे ही विश आहे किंवा इमॅजिनेशन आहे. कधी पण एखादी विश, आय विश आय वर अ प्राईम मिनिस्टर. ठीक आहे. विश असतं ना, तर विश नेहमी पास्ट टेन्स मध्ये पाहिजे. कशामध्ये? पास्ट टेन्स मध्ये. कुठल्या? सिंपल पास्ट मध्ये. वर्बचा सेकंड फॉर्म पाहिजे. तर ही टचिंग नाही. व्हॉटएव्हर ही टच्ड, जे पण तो टच करेल, तो वुड टर्न टू अ गोल्ड. एखादी इमॅजिनेशन आहे किंवा विश आहे आणि विश इमॅजिनेशन हे कसं इथेच दिलेलं आहे. फॉर हिज विश दिलेलं आहे. ठीक आहे. तर मग बी टचिंग नाही चालणार. टच पाहिजे. वर्बचा सेकंड फॉर्म पाहिजे. आन्सर काय असणार आहे याचा? आन्सर असेल सेकंड. डन. देन क्वेश्चन नंबर 21. ऋषभ इज 17 year old boy. He loves to play. सांगितलेलं आहे मी. टू, टूच्या सोबत काय लागतो? बेस फॉर्म ऑफ वर्ब लागतो. टू हा प्रिपोजिशन आहे, त्याच्यासमोर बेस फॉर्म ऑफ वर्ब लागतो. बट त्याला मला काही एक्सेप्शन आहेत जे आपण आय थिंक कालच्या पेपरमध्ये पाहिले आपण. याच डेटच्या मॉर्निंग शिफ्टमध्ये पाहिलंय, की काही फ्रेजेस आहेत व्हिच एंड्स विथ द टू अँड त्यांच्यानंतर V4 लागतो. काही फ्रेजेस एक्सेप्शनमध्ये. ठीक आहे. कुठले? लुकिंग फॉरवर्ड टू प्लस V-ING असतो. प्रोन टू प्लस V-ING असतो. विथ अ व्ह्यू टू प्लस V-ING असतो. ठीक आहे. अवर्स टू प्लस V-ING फॉर्म असतो. देन असे काही फ्रेजेस आहेत. बट नॉर्मली टूच्या नंतर, अदरवाईज टूच्या नंतर काय लागणार? वर्बचा फर्स्ट फॉर्म लागणार. इथे प्रॉब्लेम इथे. ओके. तर मग कुठे असणार आहे? प्लेइंग. डन. देन क्वेश्चन नंबर 22. व्हाईल शी वॉज, जेव्हा ती, आता वॉज आलाय. वॉजच्या नंतर काय असतो? वॉज वर प्लस V4. पास्ट कंटिन्युअस टेन्स. V4 पाहिजे आपल्याला. व्हाईल शी वॉज हिअर असं नाही चालणार. हिअर ऑफ, हर्ड ऑफ, हिअरिंग. आणि व्हाईल म्हणजे काय? व्हाईल म्हणजे ड्युरिंग, जेव्हा कंटिन्यू मध्ये प्रोसेस चालू होती. म्हणजे तेव्हा ती ऐकत होती असं म्हणायचंय. ऐकत होती म्हणजे काय? कंटिन्युअस मध्ये. कंटिन्युअस मध्ये पण पास्ट कंटिन्युअस मध्ये. म्हणून काय? शी वॉज हिअरिंग. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन. 23. वर्ड आहे हमड्रम. हमड्रमचा मीनिंग काय असतो? बोरिंग. त्यालाच मंडेन पण म्हणतात. मंडेन. ठीक आहे. बोरिंग ऑप्शन असेल. मर्मरिंग म्हणजे ते पुटपुट करणे, काहीतरी बडबड करणे, मर्मरिंग. ठीक आहे. बडबड करणे असते. लाइटनिंग, जे अचानक विजा पडतात किंवा अचानक आकाशामध्ये लाइटनिंग होते त्याला. ठीक आहे. गॉसिपिंग्स, गप्पा मारणे. ठीक आहे. आन्सर असेल फर्स्ट. देन ओह, दिस शुड नॉट हॅव हॅपन्ड. ठीक आहे. दिस शुड नॉट हॅव हॅपन्ड. हे व्हायला नको पाहिजे होतं. आणि इथे आपल्याला कुठे लागेल? काय कुठला वर्ड लागेल हे सांगायचंय. आता हा एक शॉकिंग आहे. अरे यार, हे नको व्हायला पाहिजे. एक शॉकवाला कन्सेप्ट आहे. शॉकवाला एक्सक्लेमेशन आहे. ठीक आहे. तर मग काय असायला पाहिजे? ओह नो. ओके. बाकी तर ओके, येस, राइट हे नॉर्मल आहेत. हे चालणार आहेत. ओह नो. ओके. देन क्वेश्चन नंबर 25. डेथ इज इनइव्हिटेबल. इनइव्हिटेबल म्हणजे जे रोखू शकत नाही आपण. ते होणारच आहे. ठीक आहे. तर मग कुठला आर्टिकल असणार आहे? पहा, पहिलं तर डेथ. डेथ जो हा नाउन आहे. इट इज अब्स्ट्रॅक्ट नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन काय असतात? असे फीलिंग्सचे नाउन असतात किंवा नाउन व्हिच कान्ट बी टच्ड, व्हिच कान्ट बी सीन. लव्ह आहे,
हिट आहे, डेप्थ आहे, हे यांना अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतात आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन समोर कुठलाच आर्टिकल लागत नाही. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, डेथ इज इन्इव्हिटेबल. हा काय आहे? हा एक युनिव्हर्सल फॅक्ट आहे किंवा एक युनिव्हर्सल ट्रुथ आहे किंवा एक जनरल सेयिंग आहे, फॅक्ट आहे किंवा आपण कधी पण एखादा युनिव्हर्सल फॅक्ट, युनिव्हर्सल थिंग बोलायची असेल, तर आर्टिकल लावायचा नसतो नाउन समोर. लव्ह इज अबोव्ह ऑल. ओके. तर मग त्याच्यामध्ये पण लव्हच्या समोर आर्टिकल लावलाय का? नाही. ते पण डेथच्या समोर आर्टिकल चालेल का? अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, आर्टिकल नाही चालणार. नो आर्टिकल रिक्वायर्ड. ऑल दीज आर द 25 क्वेशन्स. ठीक आहे. तुम्हाला कुठली पण कन्सेप्ट बद्दल एखादा म्हणजे एखादा टॉपिक आहे किंवा एखादी एक कन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करू. आणि इव्हन याच्यामध्ये पण काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि आय विल क्लिअर युअर डाउट्स इन द नेक्स्ट लेक्चर. ओके. थँक यू. ऑल द बेस्ट.